वैशाखाच्या प्रखर उन्हात सारे वातावरण तापत होते. 2 प्रहरची वेळ होती. शनिवार वाड्यातली वर्दळ गडबड शांत झाली होती. जाग लागत होती ती फक्त मुतपाकखान्याच्या बाजूला. 4 दरवाजांवर बिछाण्याचे शिपाई उन्हाच्या तावात रखरखणारे समोरचे रस्ते न्याहाळीत होते. राघोबा दादांच्या महालात उन्हाच्या तलखीने बेचैन होऊन राघोबा पलंगावर पडले होते. 4 बाजूंच्या खिडक्यांना लावलेल्या वाळ्याच्या पडद्यांमुळे महालात पुरेसा प्रकाश नव्हता. यमुनी आणि केसरी या राघोबांच्या खास दासी त्यांचे पाय चेपित होत्या. स्वरूपा पंख्याने वारा घालीत होती. दादांना झोप येत नव्हती. त्यांच्या तोंडात पान होते. एकदम कलते होऊन त्यांनी पीकदाणीला हात घातला. घाईघाईने स्वरूपाने पीकदाणी उचलली. राघोबा पिंक टाकून म्हणाले, स्वरूपा, आज श्यामा कुठे दिसली नाही. स्वरूपा खरोखरच नावाप्रमाणे ठसठसीत बांध्याची उंचेली होती. राघोबांची तिच्यावर मर्जी असे. ती म्हणाली, सर्व ठीक झाले, आम्हाला आनंद आहे, पण काही निराळे घडले तर. ती म्हणाली, श्यामा बाईसाहेबांच्या तैनातीला आहेत. तिला कोणी तिकडे तैनातीला धाडलं? आपण मुलखावर गेलात आणि मीच श्यामाला बाईसाहेबांच्याकडे दिले. शहाणीच आहेस, तिला इकडे घे. जी, आज सांगते बाईसाहेबांना. स्वरूपाच्या चेहऱ्यावर हसू होते. गडबडीने उठत राघोबा म्हणाले, शहाणीच दिसतेस. आजच्या आज नको, पण 2 दिवसात नकळत ती इकडे येईल असे कर. जावा, जवळ असणाऱ्यांची किंमत नाही सरकारांना, लांबचीच जवळ करावीशी वाटतात. राघोबा प्रसन्नपणे हसले. स्वरूपाच्या हातातला मयूरपंख हिसकावून घेत ते पाय रगडणाऱ्या यमुना केसरी यांना म्हणाले, तुम्ही जा आता, मी आता जरा झोपतो. जी म्हणून दोघी उठल्या. स्वरूपाही वळली. राघोबा म्हणाले, थांब ना तू. स्वरूपा राघोबांकडे पाहत होती. महालाबाहेर गेलेली यमुनी मागे फिरली. तिला पाहताच राघोबा म्हणाले, का ग, बापू आले, आत्ताच मुहूर्त सापडला वाटतं त्यांना. म्हणत राघोबा उठले. पलंगावर बसत ते यमुनेला म्हणाले, यमुना, पाठवून दे त्यांना आत. स्वरूपा, तू जा आणि सरबताचे पेले पाठवून द्यायला सांग. दोघी जाऊ लागल्या. राघोबांनी हाक दिली, स्वरूपा, जी. जाताना तेवढा शेवटच्या खिडकीचा पडदा वर करून जा. पडदा वर करताच प्रकाश एकदम आत आला. दादांनी डोळे मिटले. जेव्हा उघडले तेव्हा दाराशी सखाराम बापू हजर होते. या बापू, आज 2 प्रहरीच येणं केलं. सखाराम बापू काही न बोलता जमखान्यावर बसले. दाराशी पावले वाजली. ती ऐकून राघोबांनी मान वर केली. दाराशी गंगोबा तात्या उभे होते. गंगोबा तात्यांना पाहताच राघोबा म्हणाले, वा वा, गंगोबा तात्या, या या, आत या. तुम्हीही आल्याचं बापू आम्हाला बोलले नाहीत. गंगोबा तात्या येऊन मुजरा करून बापूंच्या शेजारी बसले. होळकरांची दादांच्या बाजूला जी विश्वासू माणसे बसली होती त्यातच गंगोबाही एक होते. काय बापू, काय म्हणतात तात्या? तात्या काय म्हणणार? श्रीमंत मल्हारराव होळकर आपल्या बोलवण्याप्रमाणे वाफगावचा तळ सोडून पुढे मुक्काम ठेवून आहेत असं राघोबा म्हणाले. मग तात्या, आमची बोलणी कानांवर घातलीत ना? काय म्हणतात मल्हारराव बाबा? काय म्हणणार? कोणालाच काही सुचेनासं झालं आहे. आपणाशीच रावसाहेबांचं हे वर्तन, तर आम्ही तरी कसा भरवसा धरायचा? असं म्हणाले मल्हारराव बाबा. नाही, ते नाही म्हणाले, मीच म्हणालो तसं. बरं, ज्या गोष्टी होतात त्याला तोंड दिलं पाहिजे, तेच म्हणतो आम्ही, गंगोबा म्हणाले. मातुश्री आईसाहेबांची 2-3 पत्र सरकारांना एव्हाना रवाना झाली आहेत. तात्या, तुम्ही काही सांगू नका. आमच्या दादासाहेबांना मानेवर सुरी फिरण्याची वेळ आली तरी भरवसा यायचा नाही. गेला महिनाभर मी दादासाहेबांना सावध करतो आहे, पण दादासाहेबांचं हे असं. मग करावं तरी काय? दादा पोटावरून हात फिरवीत म्हणाले. आम्ही काय सांगणार? बापू म्हणाले, आम्ही आपले सेवक, जी आज्ञा होईल ती ऐकायची, एवढंच आमच्या हाती. आता रावसाहेबही स्वारीवरून येतीलच, त्याआधीच विचार पक्का व्हायला हवा. कसला विचार? राघोबांनी विचारलं.
त्या शब्दांना धार होती. बापूंनी गंगोबाकडे पाहिलं. गंगोबा म्हणाले, दादासाहेब, ते म्हणतात ते खरं आहे. वेळ कठीण आहे. देवदयेने सर्व ठीक झाले. आम्हाला आनंद आहे. पण जर काही निराळे घडले तर? घडेना. जास्तीत जास्त काय होणार? आम्हाला घरी बसण्याची आज्ञा होईल, हेच ना. बसू आम्ही. माधव समर्थ बनला तर आनंद आहे आम्हाला. ऐका तात्या, ऐका. आणि तुम्ही म्हणता मी दादासाहेबांना सांगावं? बापू म्हणाले. गंगोबा मांडीवर थाप मारीत म्हणाले, दादासाहेब, आपल्यासारख्या थोर मनाची फार थोडी माणसं. एवढा भोळा भाव राजकारणात चालत नाही. ही घरची बाब असती तर आम्ही काही म्हटले नसते. पण रावसाहेबांनी सातारकरांना किल्ल्याखाली उतरून मुखत्यारी दिली आहे. ताराऊंच्या पश्चात जिजाऊंच्या सह सलोख्याच्या गोष्टी सुरू आहेत. याचे परिणाम साऱ्या राज्याला एखादे दिवस भोगावे लागतील. त्यांचं तरुण रक्त आहे. गोपाळरावांची आणि त्यांची आगळी पोराटकीत जमा होईल. पण त्यांचं खापर आपल्या माथी फुटेल. त्याला जबाबदार आपण राहाल. ते मात्र दादासाहेबांनी लक्षात घ्यावं. तात्या, माझं इकडं लक्ष नाही असं तुम्हाला वाटतं? मी काय गप्प बसून आहे? मी वहिनी साहेबांना शब्द दिला आहे. माधव येण्याची वाट पाहतो आहे. रावसाहेब बहुतेक मृगाच्या सुरुवातीला येऊन दाखल होतील असा अंदाज आहे. बापू म्हणाले, ठीक आहे. जेव्हा येतील तेव्हा सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावून घेऊ. गंगोबा, जेवढे आम्हीही एकटे वाटतो तेवढे अजून पडलो नाही. छे छे, तसं कोण म्हणेल? आपण बाहेर पडला तर सारी मराठेशाही आपल्या पाठीशी उभी राहील. आपला पराक्रम का कोणाला ठाऊक नाही? नानासाहेबांची आपणाला बोलण्याची कधी छाती झाली नाही. तो आपला दरारा का आम्ही जाणत नाही? राघोबा त्या वाक्याने एकदम प्रसन्न झाले. ते दिलखुलासपणे हसले. त्या हसण्यात बापू तात्या सामील झाले आणि दारातून शागिर्द सरबताचे तबक घेऊन आत आला. बापू व गंगोबा उठू लागलेले पाहताच दादा म्हणाले, थांबा तात्या, सरबत घेऊन चला. सरबत घेता घेता दादा म्हणाले, तात्या, आज आम्ही सायंकाळी पर्वतीवर जाणार. तुम्ही यायला हवं. जशी आज्ञा. सरबताचा पेला तबकात ठेवीत पंचाने तोंड पुशीत गंगोबा म्हणाले, श्रीमंत, फार दिवसांनी पेशवाईंच्या वाड्यात आल्यासारखे वाटले. म्हणजे आता साधं सरबतही मिळणं कठीण झालंय या वाड्यात. श्रीमंत, नानासाहेबांच्या वेळच्या भोजनावळ्या काय तो थाट. एकेका वेळी 1000 पानं उठायचं या वाड्यात. सणासुदीला गाण्याची नृत्याची बैठक असायची. फुलांचा वास दरवळायचा. छे छे, गेले ते दिवस. ते परत यायचे नाहीत. येतील, तेही दिवस येतील. बापू म्हणाले. राघोबा दादा आपल्या मिशीवर पालथी मूठ फिरवीत प्रसन्नपणे ते बोलणे ऐकत होते. रमाबाईंनी हिरवी पैठणी धारण केली होती. त्यांच्या लांबट उभ्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. कपाळी लावलेली कुंकवाची चंद्रकोर रमाबाईंच्या सात्विक चेहऱ्यावर उठून दिसत होती. रमाबाई माधवरावांच्या महालात आल्या. साऱ्या महालाची बैठक गोळा करून ठेवली होती. सारवलेल्या बैठक विहीन जमिनीमुळे महाल उजाड भकास वाटत होता. तेवढ्यात रामजी काका दूध पाणी घेऊन आला. दूध पाणीतून धुपाचा धूर दरवळत बाहेर पडत होता. रामजी काका, गोपाळ, विष्णू सारे गेले कुठे? अजून बैठक नाही, काही नाही. संध्याकाळ होत आली. अवचित इकडून येणं झालं तर? अक्कासाहेब, समधी तयारी झाली या. म्याच इस्नू गोपाळला शामदान्या अर्गणी पुसायला लावून इकडं आलो. तुम्ही जावा आणि थोड्या वेळानं फेरी घाला. बघा कसं करतो ते. रमाबाई फिरल्या. त्यांना चैन नव्हती. असे का व्हावे हे त्यांना कळत नव्हते. त्या तशाच धावत गोपिकाबाईंच्या चौकात गेल्या. उडणाऱ्या कारंजाजवळ जाऊन त्या डोकावल्या. कारंजाच्या पाण्यात बारीक मासळ्या संथपणे पोहत होत्या. कारंजाचे पडणारे तुषार अंगावर झेलत होत्या. रमाबाईंनी पाहताच त्या मासळ्या झटकन पाण्यात गेल्या. रमाबाई ते पाहताच खुदकन हसल्या. मुली, रमाबाईंनी चटकन वर पाहिले. महालाच्या खिडकीत गोपिकाबाई उभ्या होत्या. रमाबाईंनी कारंजात भिजलेला हात झटकन मागे लपविला आणि गडबडीने त्या गोपिकाबाईंच्याकडे गेल्या.
महालाबाहेर विठी उभी होती. रमाबाई झटकन पुढे सरकल्या आणि क्षणात विठीच्या पदराला हात पुसून त्या महालात गेल्या. मुली, सारी तयारी झाली? हो. आज केवढं बरं वाटतं नाही? मालकाशिवाय घराला शोभा नाही हेच खरं. तू अजून लहान आहेस, समजेल तुला. ये, बैस. गोपिकाबाईंच्या शेजारी रमाबाई बसल्या. गोपिकाबाई आपल्याच तंद्रीत होत्या. अजून तू अल्लड आहेस. तुला अजून बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. स्वारीवरून धन्यानं घरी परत येणं यात काय सुख असतं ते तुला पुढं कळेल. आम्हा स्त्रियांचा जन्मच चमत्कारिक. ती दुःख सांगायचं कुणाला? पती युद्धावर असताना नित्य दिवस वैरासमान भासतो. नाना अशुभ कल्पनांनी घास गिळवत नाही. कुंकवाच्या कोयरीत तासनतास हात थबकतो आणि एवढं सोसल्यावर जेव्हा तिकडून परतणं होतं तेव्हा मनाचे बांध फुटून जातात. दिल्लीत दरवाजातून शिरणारी मूर्ती डोळ्यांनी पाहीपर्यंत श्वास टिकत नाही. हा अनुभव अजून तुला यायचा आहे. जेव्हा तू मोठी होशील तेव्हा तुला मी काय म्हणाले ते आठवेल, पटेल. गोपिकाबाई आपल्या तंद्रीत बोलत असताना अचानक थांबल्या. कदाचित एवढ्या लहान मुलीजवळ बोलणे त्यांना योग्य वाटले नसेल. दासीने समय आणून पेटवल्या. गोपिकाबाईंनी हात जोडले व त्या म्हणाल्या. केव्हा अंधार पडला तेही कळलं नाही. रमाबाई उठल्या. त्यांनी वाकून गोपिकाबाईंना त्रिवार नमस्कार केला. गोपिकाबाई आशीर्वाद देऊन म्हणाल्या, जा मुली, बघ, जा, सर्व झालंय का? रमाबाई चटकन उठल्या. पाठीमागून आवाज आला, हवं तर विठीला घेऊन जा, काळोख पडतोय. दाराबाहेर मैना उभी होती. विठीलाही रमाबाईंनी खून केली आणि तिघी माधवरावांच्या महालाकडे चालू लागल्या. माधवरावांच्या महालात धुपाचा वास दरवळत होता. समया तेवत होत्या. निळसर मखमली जाड गालीच्या अंथरला होता. मंचकावर चकाकणाऱ्या पितळेच्या शामदाण्या आर्गनी ठेवल्या होत्या. शिसवीच्या भव्य पलंगावर शुभ्र रेशमी आच्छादन घातले होते. जरीबुतीची कामे केलेली लोड तक्क्यांची बैठक सजलेली होती. ते पाहून रमाबाई प्रसन्न झाल्या. त्याच वेळी मागून आवाज आला, झालं ना बरोबर? रमाबाईंनी मागे पाहिले. रामजी काका पाठीमागे उभा होता. रामजी आत आला. मैनाही सारा महाल निरखीत उभी होती. तिला तो म्हणाला, काय ग मैने, काय चुकलंय का? वा काका, तुमचे काळ्याचे पांढरे झाले या वाड्यात आणि चुकणार काय? असं कसं? किती झालं तरी मी म्हातारा गणी. श्रीपतीसारखं माझ्या हातानं कसं होणार? चला काका, काहीतरी तुमचं, मैना फणकाऱ्याने म्हणाली. रमाबाई व विठी मनमुराद हसल्या. त्या हसण्याने महाल भरून गेला. रात्री जेवणे झाली तरी माधवराव आले नाहीत. रमाबाईंचे जड झालेले डोळे पाहिले तेव्हा गोपिकाबाई म्हणाल्या, मुली, आता झोप जा. रमाबाई झोपायला गेल्या. अंथरुणावर पडताच त्यांचा डोळा लागला. पहाटे जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा वाड्यात नीरव शांतता पसरली होती. त्यांनी हाक मारली, मैना. मैना धावत आली. काय अक्कासाहेब? आळसावलेल्या रमाबाई जांभई देत म्हणाल्या, मला स्वप्न पडलं. खरं? खरंच मैना. इकडून येणं झालं असं मी स्वप्नात पाहिलं आणि जागी झाले. पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे अक्कासाहेब. काहीतरीच तुझं. नाही अक्कासाहेब, अगदी खरं आहे ते. मैना हसू दाबीत म्हणाली, आता तुम्हाला सपान पडलं आणि सरकार रात्रीच वाड्यात आलं. एकदम उठून बसत रमाबाईंनी विचारले, खरं? जी. सकाळच्या पारी खोटं कशाला बोलू? दुष्टमेली. आणि रात्री उठवायला काय धाड झाली होती तुला? सरकार म्हणाले झोपू दे. समजली तुझी अक्कल. चल लवकर स्नानाची तयारी कर. सासूबाई उठल्या कवाच? रमाबाई झटकन उभ्या राहिल्या. स्नान आटोपून जेव्हा रमाबाई महालात आल्या तेव्हा उजाडायला आले होते. रमाबाई मैनेला म्हणाल्या, मैना, बघ ना जाऊन काय करतात ते. कोण बाईसाहेब? नव्हे ग. मग आता जातीस का? हसत मैना गेली. माधवरावांच्या महाली सामसूम होती. दारात श्रीपती उभा होता. त्याला पाहताच मैना लाजली. पदर सारखा करीत पुढे जाताच श्रीपतीने तोंडावर बोट ठेवले आणि तो कुजबुजला. झोपल्यात सरकार? अजून? होय. का? बरं नाही? होय, ताप येतोय. रात्री आल्याबरोबर आईसाहेबांना भेटून आले ते झोपलेच. मग औषध? कुठलं औषध? गेले 8 दिवस हे असं अंगावर काढणं चाललंय. एवढा राजा पण त्याची दाद नाही कोणाला. जाते मी. बाईसाहेब वाट बघत असतील. थांब ग, जाशील म्हणे. तर एवढी आगत होती तर रात्रीचं बोलला सुद्धा नाहीस की. कसं बोलणार? काय पळापळ उडाली ती. जाते मी. रागावतील बाईसाहेब. बरं जा तर, पण कुणाला सांगू नको. सरकारासनी ताप येतोय तो.
मला ताकीद आहे, सांगू नको म्हणून. शान आहेस म्हणून मैना वळली. रमाबाई वाट पाहतच होत्या. त्यांनी विचारले, काय ग, झोपलात सरकार? पुन्हा थट्टा सुरू झाली का तुझी? नाही अक्कासाहेब, अगदी खरं, तुमची शपथ. सुटली म्हणा. सुटली. रमाबाई विचारात पडल्या होत्या. त्या म्हणाल्या, केवढं जरी जागरण झालं तरी स्वारी लवकरच उठायची. मग आज उशीर का? बरी नाही तब्येत म्हणे. कोण म्हणतं? रमाबाईंनी आश्चर्याने विचारले. ते सांगत होते. अगं ते कोण? रमाबाईंनी विचारले, पण मैना काही बोलली नाही. आता सांगतेस का सारं? रमाबाईंनी चिडून विचारले. सिरपती म्हणत होता. मैनेने लाजत तोंड उघडले. लग्न झालं नाही तर ही तऱ्हा. उद्या लग्न झाल्यावर दातखिळीच बसणार तुझी. काय म्हणत होता श्रीपती? म्हणत होता की 8 दिवस सरकारासनी दररोज ताप येतोय. मग औषध? कुठलं औषध? औषध नाही, काही नाही. तसं झोपल्यात म्हणे. पण बाईसाहेब, कुणालाही सांगू नका. का ग? सरकारांची ताकीद आहे म्हणे. शहाणीच आहेस. चल महालाकडे, बघते मी काय आहे ते. रमाबाईंना येताना पाहून श्रीपतीने मुजरा केला आणि तो अदाबीने बाजूला झाला. रमाबाई दरवाजातून आत गेल्या. माधवराव पलंगावर उठून बसले होते. रमाबाईंना पाहून ते म्हणाले, काय म्हणते स्वारी? रमाबाई काही बोलल्या नाहीत. त्या सरळ पलंगाजवळ जाऊन उभ्या राहिल्या. त्यांचा चेहरा कावरा बावरा झाला होता. डोळ्यात पाणी तरळत होते. ते पाहून माधवराव स्तंभित झाले. ते म्हणाले, काय झालं? रमाबाई गुदमरलेल्या आवाजात म्हणाल्या, खरंच मला झोप लागली होती. मला कुणी उठवलं नाही. एवढंच? त्यासाठी एवढा मनस्ताप? माधवराव हसत म्हणाले, निदान तुम्ही तरी मला उठवायला सांगायचं होतं. कशाला? रात्र फार झाली होती. मग मीच म्हणालो झोपू देत म्हणून. आणि बोलता बोलता माधवराव खोकू लागले. रमाबाई म्हणाल्या, आपणाला बरं नाही ना? कोण म्हणतं? माधवरावांनी आश्चर्याने विचारले. कोणी का सांगेना, पण खरं आहे ना ते? छे ग, रपेटीत थोडा त्रास झाला, इतकंच. श्रीपती आत आला. माधवराव म्हणाले, श्रीपती, माझ्या स्नानसंध्येची व्यवस्था झाली? जी. रमाबाईंच्याकडे पाहत श्रीपती म्हणाला, आपण स्नान करणार? रमाबाईंनी विचारले. त्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधीच मैना आत आली आणि म्हणाली, दादासाहेब महाराज. रमाबाई पदर सावरून बाजूला झाल्या. माधवराव गडबडीने पलंगाखाली उतरले. राघोबा दादा आत आले. माधवरावांनी पुढे होऊन प्रणाम केला. राहू दे म्हणत राघोबा पुढे आले आणि त्यांनी विचारले, माधवा, ताप येतो तुला? माधवराव गोंधळले. त्यांनी रमाबाईंकडे पाहिले. म्हणाले, नाही, तसं काही नाही. थोडी कसर आली होती, आता बरं आहे. प्रवासात पाण्याच्या वारंवार बदलामुळे कदाचित. एवढंच ना? मला समजलं तुला ताप आला आहे आणि तू झोपून आहेस. काळजी वाटली आणि धावत आलो. अद्याप स्नान झालं नाही वाटतं? नाही. घ्या, स्नानसंध्या आटपून घ्या, मग बोलू आम्ही. आणि राघोबा दादा आले तसे निघून गेले. रमाबाई हसत होत्या. माधवराव म्हणाले, का हसता? ताप येत नव्हता ना? कोणी सांगितलं हे काकांना? श्रीपती. जी, मी नव्हे. श्रीपती गडबडून म्हणाला. मैना नकळत महालाबाहेर गेली. दरवाजाकडे जात असता माधवराव म्हणाले, या वाड्यात काही बोलायची सोय राहिली नाही. माधवरावांनी अंगावर काढलेले दुखणे त्यांना सहन झाले नाही. ताप येऊ लागला. वैद्याचे औषध सुरू झाले आणि ह्याच वेळी बाहेरच्या पावसाच्या झडीबरोबर शनिवार वाड्यात राजकारणाची झड बसली. दादांच्या महालात सखाराम बापू, गंगोबा, विठ्ठल शिवदेव, बापूजी नाईक यांसारखी माणसे रात्रंदिवस खलबते करीत होती. तर गोपिकाबाईंच्या महालात नाना, त्र्यंबकराव, गोपाळराव ही मंडळी उठबस करीत होती. सारेच वातावरण संशय झाल्यामुळे शनिवार वाड्यावर उदासीनता पसरली होती. दोन्ही बाजूंची मिळवणी करण्यासाठी मल्हारराव होळकर पुण्यात आले होते. राघवांच्या महालातून गोपिकाबाईंच्या महालाकडे त्यांच्या फेऱ्या चालू होत्या. माधवरावांच्या कानांवर ह्या गोष्टी पडत होत्या. माधवराव उठू बसू लागताच घरातला विस्तो घुमू लागला. संध्याकाळच्या वेळी माधवरावांच्या कानावर ह्या गोष्टी पडत होत्या. माधवराव उठू बसू लागताच घरातला विस्तो घुमू लागला. संध्याकाळच्या वेळी माधवरावांच्याकडे मल्हारबा होळकर आले होते. नाना, त्र्यंबकराव ही मंडळी बरोबर होती. माधवरावांनी अंगावर शाल पांघरली होती. आजारपणामुळे चेहरा म्लान दिसत होता. मल्हारबा म्हणाले,
रावसाहेब, दादांची समजूत पटेल असे दिसत नाही. बखेड्याची चिन्हे मला दिसत आहेत. मल्हारबा, मला हे समजत नाही. काका येतात, आमच्या प्रकृतीची चौकशी आस्थेने करतात. त्यांच्या मनात जे असेल ते मला स्पष्टपणे का सांगत नाहीत? त्यांच्या आज्ञेबाहेर आम्ही केव्हा गेलो होतो? माधवा, तू अजून लहान आहेस. हे प्रकरण दिसते तेवढे सोपे नाही. दादासाहेबांची वृत्ती पालटली आहे. त्यांना किल्ले तनख्याची तोड नको आहे. त्यांना पेशवाई करायची आहे, मल्हारराव म्हणाले. मला तसं वाटत नाही मल्हारबा. जसे काका तसेच तुम्ही मला. काकांसारखा स्वच्छ मनाचा माणूस मिळणे दुर्मिळ. काका म्हणजे गंगोदक आहे. मी कुठं नाही म्हणतो, पण गंगोदकाला स्वतःचा रंग नसतो. जो रंग मिसळावा तसा त्याचा रंग होतो आणि सध्याचे रंग काही ठीक नाहीत. पण रावसाहेबांची चूक तर काय झाली की ज्यामुळे दादासाहेबांनी एवढा मनस्ताप करून घ्यावा? त्र्यंबकराव मामांनी विचारले. आम्ही येथेच आहोत. आजवर दादासाहेबांचा शब्द रावसाहेबांनी ओलांडलेला आम्ही पाहिला नाही. मिरजेनंतर मधूनच दादासाहेब यायला निघाले. तुम्ही नव्हतात. सरकार रावसाहेबांनी विनंत्या करण्याची शिकस्त केली, पण दादासाहेबांनी ते ऐकलं नाही. तेच नडलं. श्रीमंतांनी मिरज पटवर्धनांना दिलं. कोल्हापूरकरांच्या बरोबर तह केला. सातारकरांना गादीवर बसवलं आणि हे सर्व दादासाहेबांच्या मर्जीविरुद्ध. आणि दादासाहेब फिरले तरी तुम्ही पुढेच गेलात. माधवरावांना संताप आवरेना. ते म्हणाले, बाबा, तुम्ही थोर, वयानं, अनुभवानं. तुमच्याजवळ आडपडदा कसला धरायचा? इथं काय परिस्थिती आहे ठाऊक आहे? आम्ही गळ्यापर्यंत कर्जबाजारी. पैसा नाही तर हा खर्च चालायचा कसा? फौजफाटा बाळगायचा कसा? त्यासाठी कर्नाटकात जावं लागलं. मुलखाचा बंदोबस्त करून वसूल घेऊन आम्ही घरी आलो. मराठ्यांच्या गादीचे मालक कोण? आम्ही. कोण म्हणेल तसं? तुम्ही म्हणता सातारकर छत्रपतींची कैदेतून सोडवणूक करणं हे आमचं कर्तव्यच होतं. त्याची आम्हाला खंत वाटत नाही. स्वामींशी आम्ही जर बेईमान झालो तर आमच्याशी कोण इमान राखील? आम्ही छत्रपतीशी लढलो तर तुम्ही कराल मदत? मल्हारबांच्या मिशा स्फुरण पावल्या. तो म्हातारा कातर आवाजात म्हणाला, अजून तुमच्या मल्हारबाची तलवार एवढी बेईमान झाली नाही. तुम्हाला कोणी दोष देत नाही. दादासाहेबांच्या तोंडावर कोणाची हिंमत झाली नाही तरी पाठीमागे सारे आपली वाहवाच करतात. त्यासाठी आम्ही हे केलं नाही. माधवराव म्हणाले, आमचं ते कर्तव्यच होतं. काय सांगू मल्हारबा, मोहिमेसाठी आम्ही बाहेर पडलेले आणि त्यातच ही धुसफूस सुरू झाली. काकांनी मामांच्या बरोबर वैर धरले. बापूंनी कारभारातून हात काढून घेतला आणि शेवटी मामाही निवृत्तीच्या गोष्टी आम्हाला ऐकवू लागले. आम्ही अगदी एकटे पडलो. गैरसमज होतोय आपला श्रीमंत. त्र्यंबकराव मामा म्हणाले, दादासाहेबांची माझ्यावर कुणाच्या सांगण्यावरून का होईना इतराजी झाली. श्रीमंतांचे वय लहान. माझ्यामुळे हा कलह वाढतो असा ठपका आला असता. रावसाहेबांच्या मनात बापू नाईकांच्यावर विश्वास नाही. त्यांच्या हाती रावसाहेबांना सोपवून मी तरी कसा मोकळा होऊ? साऱ्याच बाजूंनी कुचंबणा झाली. शेवटी येईल तो ठपका येऊ असा हिया करून दादासाहेब माघारी फिरले. तरी रावसाहेबांना घेऊन आम्ही कर्नाटकात गेलो. चांगलं केलं तुम्ही. त्याबद्दल तुम्हाला कोण दोष देईल? पण दादासाहेबांचा जो रोख आहे तो तुमच्यावरच. तो घालवणंही तुमच्या हातात आहे. त्र्यंबकराव म्हणाले. खरं आहे मल्हारबा. माधवराव म्हणाले, आपण वडील आहात. तुम्ही सांगितलं तर ते खपेल, पण आम्ही काही बोलायला गेलो तर तो लहान तोंडी मोठा घास होईल. खरं सांगू रावसाहेब, माझ्या शब्दाला दादासाहेब उलट बोलत नाहीत हे खरं, पण त्याबरोबर ते ऐकतात असंही नव्हे. त्यांना सांगणारी माणसं भक्कम आहेत. ह्या घरच्या गोष्टी त्यात आमच्यासारख्यांनी लक्ष घालणं उचित नव्हे. आपण आईसाहेबांनी पुढाकार घेऊन हे प्रकरण सामोपचारानंच मिटवायला पाहिजे. बाहेरच्या माणसांच्या लुडबुडीची कड लागायची नाही. झाला तर त्याचा विपर्यासच होईल. त्र्यंबकराव मामा म्हणाले, तसं कशाला? जर माझ्यामुळेच हे रण पेटणार असेल तर त्याचा सोक्षमोक्ष मीच लावला पाहिजे. मी उद्या दादासाहेबांना भेटतो, पाहतो काय म्हणतात ते. हे ठीक, पण सामोपचाराने घ्या. ते काय सांगायला हवं? धन्याशी कसं वागावं ह्याची सुद्धा आम्हाला रीत राहिली नाही असं का आपण समजता? मल्हारबा हसले. ते म्हणाले, पाहिलं श्रीमंत, मी का तसं म्हणालो? हे प्रकरण एवढं चिघळलं आहे की कुणाला काही बोलायची सोय राहिलेली नाही. त्यात मामा तुमचा दोष नाही.
साऱ्यांचीच मनं अशी त्रस्त व्हावीत एवढा कठीण प्रसंग आहे. असे प्रसंग अनेक वेळा येतात आणि जातात, त्यातच माणसं तयार होतात. श्रीमंतांच्या कसोटीची ही वेळ आहे. मल्हारबा, जो शनिवारवाडा पानिपतच्या घावानी फुटला नाही, त्याच्या चिरेबंदी तटाला सुद्धा ज्या अपेक्षानं तडा गेला नाही, तो असल्या घरच्या क्षणभंगूर कलहाला दाद देईल का? कसं बोलतात नाना? श्रीमंतांची जर कोणती गोष्ट आम्हाला आवडत असेल तर त्यांची ही बेडर वृत्ती. रावसाहेब, येतो आम्ही. छे छे मल्हारबा, तसं जाऊ देणार नाही आम्ही. आपण फराळाचं नको रावसाहेब, हात जोडतो तुम्हाला. का? आमच्या इथं काही घ्यायचं नाही असा पण आहे का? छे, तसं मनात आणू नये. पण आता वय झालेलं, ह्या वयात दादासाहेब, सदर, आईसाहेब एवढी ठिकाणी फिरायची, तिथला फराळ घ्यायचा. त्या तिन्ही ठिकाणी नाही म्हणवत नाही. आपलीच तेवढी जागा आहे की जिथं नको म्हणून सांगायची आमची छाती होते. माधवराव प्रसन्नपणे हसले. ते म्हणाले, हे कारण असेल तर आमचा आग्रह नाही. उद्या येणार ना? आपली आज्ञा घेतल्याखेरीज का आम्ही जाऊ? म्हणत मल्हारबा उठले. नाना त्यांना पोचवायला बाहेर गेले. महालात फक्त मामा आणि माधवराव होते. माधवराव म्हणाले, मामा, थोडा थकवा वाटतो आहे. आम्ही जरा. हो ना, मी तेच म्हणणार होतो. मी येतो. मामा मुजरा करून निघून जाताच माधवरावांनी दीर्घ उसासा सोडला. कपाळीचा घाम त्यांनी टिपला. श्रीपती पेटलेली शामदानी घेऊन आत आला. मंचकावर त्याने शामदानी ठेवली. माधवरावांनी दिव्याला हात जोडले आणि श्रीपतीला ते म्हणाले, श्रीपती, ही पलीकडची खिडकी लाव रे, गार वारा येतो आहे. श्रीपतीने खिडकी लावली. माधवरावांनी शाल अंगाबरोबर ओढली आणि लोडाला कलून त्यांनी डोळे मिटले. बाहेर पावसाची मोठी सर कोसळत होती. पागोळ्यांचा पडणारा आवाज अखंड नाद भरून राहिला होता. राघोबा दादा आपल्या बदामी बंगल्याच्या खास सदरेत फेऱ्या घालीत होते. सखाराम बापू, गंगोबा हे दोघे उभे होते. सखाराम बापू खाकरले आणि म्हणाले, एव्हाना त्र्यंबक मामा यायला हवे होते. कशाला? राघोबांनी थांबून विचारले. कालच्या वाटाघाटीत ठरलं होतं. कसल्या वाटाघाटी? गंगोबा तात्या म्हणाले. त्याचं असं आहे दादासाहेब, काल आमचे सरकार गेले होते श्रीमंतांच्याकडे. नाना मामाही होतेच. आपल्याला भेटून सरकार तसेच गेले श्रीमंतांच्याकडे. ते सांगत होते. काय सांगत होते मल्हारबा? सरकारांनी सरळ माधवरावांना सांगितलं, एक सोडून 10 लढाया करू, पण घरात लावालावी होणार नाही. खरंच आहे त्यांचं, राघोबा म्हणाले. तेव्हा मामासाहेब उठले आणि ते म्हणाले की मीच जाऊन काय ते सोक्षमोक्ष लावतो. विचारतो मी दादासाहेबांना. अरे वा, मामांची इथवर मजल गेली. हा, राघोबा म्हणाले. खिक खिक खिक. गंगोबा हसले. असल्या गोष्टीचे धाडस करावे हे नवल आहे. सिंहाला कोल्ह्याने अक्कल शिकवण्यासारखे आहे. खिक खिक खिक. भिक्षुका इतके का सोपे आहे हे? दादासाहेब बैठकीवर बसत म्हणाले, नाही गंगोबा, तो दोष मामांचा नाही. चिखलात हत्ती रुतला की कोल्हे देखील त्याला सांगणारच. आम्हीच नसती जबाबदारी अंगावर घेतली आणि ह्या चिखलात रुततो, हा आमचा दोष. हे मात्र खरं. गंगोबा मांडीवर थाप मारीत म्हणाले. तात्या, ते पहा. बापूंनी खिडकीकडे बोट दाखवले. 1000 कारंज्यांच्या चौकातून त्र्यंबकराव मामा येत होते. त्यांना पाहताच गंगोबा म्हणाले, बापूंचा तर्क तसा चुकायचा नाही. येतो आम्ही. बस ना गंगोबा, मामा आले म्हणून काही बिघडत नाही. नको दादासाहेब, आपला सात्विक कोप आम्हाला माहीत आहे. विनाकारण आमच्यासमोर मामांची कुचंबणा नको. मी जात नाही, बाहेरच्या सदरेवर बसतो. गंगोबा तात्या उठताच राघोबाही उठले. सखाराम बापूंना त्यांनी खून केली आणि ते आतल्या महालात गेले. पाठोपाठ सखाराम बापूही गेले. गंगोबा तात्या बाहेरच्या सदरेत आले. त्र्यंबकराव मामांची गाठ पडली. मामा म्हणाले, काय तात्या? काही नाही, दर्शनाला आलो होतो. रावसाहेबांची तब्येत कशी आहे? बरी आहे. दादासाहेब आहेत ना? आणखी कोण आहे? दुसरं कोण असणार? बापू आहेत. हुजऱ्या बाहेर आला आणि म्हणाला, सरकारांनी बोलावलंय. चला, आलो. येतो तात्या. या, मी इथंच आहे. गंगोबा म्हणाले. मामांनी रघुनाथरावांच्या महालात पाऊल टाकले असेल नसेल, तोच त्यांच्या कानावर राघोबांचा शब्द आला. कोण? त्र्यंबकराव मामा? आश्चर्य आहे. राघोबा दादांना मुजरा करून मामा म्हणाले, आश्चर्य कसले दादासाहेब?
आपले पाय आमच्या निवासस्थानाला लागले हे असं म्हणू नये दादासाहेबांनी. नेहमीच आपल्या दर्शनाला येणारी आम्ही माणसं 8 दिवसात कदाचित श्रीमंतांच्या प्रकृती बिघाडामुळे त्यात अंतर पडले असेल. आणि त्याशिवाय राज्याची जबाबदारीही. राघोबा म्हणाले, धन्यांनी टाकली तरी आम्हाला कशी टाकता येणार? हुकुमाचे ताबेदार आम्ही. विनाकारण फालतू गोष्टी कशाला मामा? आता आम्ही निघालो. तुम्ही अगदी निश्चिंत असा. दादासाहेब, ही बोलणी कळतात मला. माझे बरेचसे दिवस राजकारणात गेलेत. धन्यांनी जावं आणि नोकरांनी राहावं ही आमची इच्छा नाही. नाही कशी? तशी पाळीच आली आहे आम्हाला. मी नाही समजलो. दादासाहेब, आपण जाऊ नये हेच सांगण्याकरिता आलो आहे. माझ्याबद्दल ज्यांनी आपला गैरसमज करून दिला असेल त्यांचेही त्यांना ठाऊक. पण माझ्यामुळे आपण व श्रीमंतात वितुष्ट आले हा एक ठपका सहन करण्याची ताकद माझ्या अंगी उरलेली नाही दादासाहेब. त्र्यंबकराव म्हणाले, खामोश. मामा, तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगतो. जिथं तुम्ही आहात तिथं माझं जमणार नाही. एक तुम्ही तरी असावं किंवा मी तरी राहावं. माधवाला कुणाची तरी एकाचीच निवड करावी लागेल. त्र्यंबकराव मामांनी दीर्घ निश्वास सोडला. त्यांची उरली सुरली आशा संपली. हताश होऊन ते म्हणाले, ठीक आहे. माझ्यामुळं गृहकलह तुटला तर मला आनंदच आहे. आजवरच्या सेवेचं सार्थक झालं असंच समजेल. आता संतोषानं यात्रेला जाण्याची आज्ञा द्यावी. आणि एवढे बोलून त्र्यंबकराव मामा थांबले. राघोबांनाही क्षणभर काय बोलावे हे सुचले नाही. ते तुटकपणे म्हणाले, तो अधिकार आपल्या मालकांचा, आमचा नव्हे. दादासाहेब, तसं आपल्याला वाटत असेल. मला आपण व श्रीमंत यात फरक वाटत नाही. पण जाण्यापूर्वी 4 गोष्टी मनात आहेत त्या आपल्याशी उघड कराव्यात असं वाटतं. अभय असेल तर बोलेन. राघोबा गळ्यातील कंठ्याशी चाळे करीत म्हणाले, बोला. त्र्यंबकराव मामा खाकरत बोलू लागले, दादासाहेब, कर्नाटकाच्या मोहिमेतून आपण निघून आलात. अकल्पितपणे रावसाहेबांची जबाबदारी माझ्यावर टाकली. ती पार पाडून घडली तेवढी शिकस्त करून तुमचा चिरंजीव तुमचे पाशी आणला. आपण साधं आपल्या पश्चात काय घडलं आणि काय नाही तेही विचारलं नाही. आणि आता मला निरोप देता आहात. आपण सत्ताधीश, आम्ही पडलो सेवक. आपली आज्ञा आम्हाला मान्य केलीच पाहिजे. दादासाहेब, आता ह्या अवतार वयामध्ये आम्ही बाहेरच्या जगाला काय सांगायचं? निदान आम्हाला आमचे दोष तरी कळू द्या. कोणत्या आरोपाखाली आम्हाला तुम्ही जायला सांगता? सरकारी कामाची आम्ही कोणती नुकसानी केली आहे? त्या भाषणाने राघोबा गोंधळले. त्यांना काही सुचेनासे झाले. ते स्वतःला सावरत म्हणाले, मामा, आपलं वय लहान आहे. लहान नव्हे, सर्वच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. ह्या निर्णयाची कारणे आपल्या मनालाच विचारा. त्र्यंबकराव मामांनी खाली घातलेली मान वर केली. राघोबांच्या डोळ्याला डोळा देत ते म्हणाले, दादासाहेब, फार ऐकलं. फार तर काय, डोकं माराल एवढंच ना? हिताची गोष्ट सांगायला गेलं असताना दुसऱ्यांच्या शिकवणीनं मलाच ठपका देऊ बघता. माझ्या मनाला गोष्टी विचारूनही समजेनाशा झाल्या म्हणूनच मी तुमच्याकडे आलो. दादासाहेब, मी विचारतो, तुम्ही तुमच्या मनाला विचारून पाहिलं का? त्या वाक्याने हे सारे ऐकणाऱ्या बापूंच्या अंगाला कंप सुटला. राघोबा दादा ओरडले, त्र्यंबकराव, कोणाला बोलताहे? आपल्यालाच दादासाहेब, आपल्यालाच. त्र्यंबकराव शब्दांवर जोर देऊन म्हणाले. पाहता पाहता त्यांचे ओठ थरथरू लागले. डोळे पाणावले. कापऱ्या आवाजात ते म्हणाले, नानासाहेब गेले. त्यांच्या मागे आपणच श्रीमंतांना वडिलांसमान. लहान मूल, त्याची जबाबदारी पेलून राज्यरक्षण करणं हे आपलं कर्तव्य. पण त्याचा तुम्हाला विसर पडला. उलट तुम्हीच होऊन बंड करायला निघालात. आप्तस्वकीयांपेक्षा मोगल तुम्हाला जवळचे वाटतात हे का आम्ही जाणत नाही. पण उद्या मराठी दौलत बुडाल्याचं अपयश मात्र आपल्याला स्वीकारावं लागेल. दादासाहेब, ती जबाबदारी पेलता येईल का? हे मात्र आपल्याला सल्लामसलत देणाऱ्यांना जरूर विचारा. त्र्यंबकराव उभ्या जागी पंचाने नाक पुसत उभे होते. राघोबा स्तंभित होऊन ते ऐकत होते. त्र्यंबकराव बोलायचे थांबताच ते भरल्या आवाजात म्हणाले, मामा, ही का आम्हाला हौस आहे. पण मनानं जगता येत असेल तरच माणसानं राहावं. खरं आहे, तेच म्हणतो मी. शत्रूच्या घरचा सरदार बनण्यापेक्षा तख्ताधीश पेशव्याचा काका म्हणून राहणं निश्चितपणे मानाचं, कौतुकाचं आणि अभिमानाचं आहे. मीच काय, पण आपला हट्ट असला तर श्रीमंतही आपल्या मार्गात आडवे येणार नाही, याची मी हमी घेतो. आपण खुशाल राज्य करा. मामा, जास्त बोलू नका. आपल्यापेक्षा माझं माधवावर खचित जास्त प्रेम आहे. निदान एवढं तरी मान्य करा. 4 मंडळी कुतर्क सांगून जातात आणि आम्ही मोहवश होतो. हा आमचा अपराध. पण आम्हालाही तुम्ही सांभाळायचं नाही तर कोणी सांभाळायचं? श्री गजाननाची साक्ष आम्ही आपल्याला सांगतो की मामा, तुमच्याबद्दल आमच्या मनात किंतु राहिला नाही. तुम्ही जाऊन माधवाला सांगा.
यावर माधवाला हाती धरून तुम्ही दौलत सांभाळावी ते पाहण्यात मला आनंद वाटेल. कोठेही क्षेत्राच्या ठिकाणी राहून उरलेले दिवस देवधर्मी लावून ते आम्ही सार्थकी करून घेऊ. मामा म्हणाले, दादासाहेब, आपल्या ह्या बोलण्याने आमच्या अंतःकरणाला घरे पडतात. आपण असला तर आम्हाला आधार. मूल लहान आहे, त्याला मायेची पाखर हवी. हवं तर 2-4 वर्षांनी राज्याचा गाडा सुरळीत चाललेला बघून अवश्य स्नानसंध्येला जावं. आज्ञा केलीत तर मीही जरूर येईन. राघोबा म्हणाले, त्याला काही अर्थ नाही मामा. आता माधवाच्या मनात आमच्याबद्दल काही आदर राहिला नाही हे आम्ही जाणतो. दादासाहेब, केवढी चुकीची कल्पना करून घेतलीत आपण. आपल्या पाठीमागे बोलताना सुद्धा अजूनही ते आपल्याला गंगोदकाची उपमा देतात. त्यांच्याविषयी तरी आपण असं बोलू नका. हवं तर आपण मल्हारबाई येतील तेव्हा याची खात्री करून घ्या. थांबा दादासाहेब, मी आपल्याला त्याची खात्रीच पटवतो. आपण येथे थोडं थांबावं. एवढे बोलून त्र्यंबकराव बाहेर पडले. झालेल्या प्रकाराने सुन्न झालेले सखाराम बापू आश्चर्यचकित होऊन राघोबा दादांच्याकडे बघत होते. बसल्या जागेवरून उठण्याचे भानही त्यांच्या अंगी उरले नव्हते. पण एका जागी बसून राहण्यासारखे त्यांचे मन स्वस्थ नव्हते. बेचैन सखाराम बापू उभे राहिले. थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही. सखाराम बापू खिडकी बाहेर पाहत असताना त्यांना समोरून चौकातून त्र्यंबक मामाच्या पाठोपाठ येत असलेले माधवराव दिसले आणि खिडकीच्या दंडीला धरलेली त्यांची मूठ अधिकच आवळली गेली. माधवराव महालात येताच राघोबा म्हणाले, मामा, कशाला यायला लावलत त्याला? नुकताच आजारातून तो उठलेला. माधवराव काही न बोलता पुढे झाले. मुजरा करून हात जोडून ते उभे राहिले. भरल्या आवाजात ते म्हणाले, काका, आपण वडील जी आज्ञा कराल त्याप्रमाणे राहील, ह्यात बदल होणार नाही. माधवरावांच्या मूर्तीकडे पाहून राघोबांचे डोळे चटकन पाण्याने भरले. माधवरावांनी जोडलेले हात आपल्या हातांनी सोडवत ते म्हणाले, माधवा, एवढ्या कार्य मी परका झालो. आणि एवढे बोलून त्यांनी माधवरावांना जवळ घेतले. त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत ते म्हणाले, माधवा, आता माझ्या मनात काही किंतु नाही. तू आणि मामा मिळून कारभार करा. मला जे सुचत जाईल ते मी सांगत जाईन. आबा, नाना, सखाराम ह्यांची घालमेल आपल्या कारभारात होऊ देणार नाही. माझी माणसं माझ्याबरोबर राहतील. माधवराव म्हणाले, पण काका, आपल्या मंडळींनी काही लुडबुड केलीच तर त्याचं प्रायश्चित्त ते भोगतील. त्याला कोण काय करणार? राघोबा दादा म्हणाले. सखाराम बापूंनी दचकून राघोबा दादांकडे पाहिले. तेवढ्यात हुजऱ्या आत आला. म्हणाला, होळकर सरकार येत आहे. अरे वा, मल्हारबा योग्य वेळी आले. चला, आम्ही त्यांना सामोरे जाऊ. बाहेरच्या सदरेवर मल्हारराव आले आणि आतून बाहेर येणारे राघोबा, माधवराव आणि मामा यांना पाहून त्यांचे पाय जागच्या जागी खिळले. तिघांच्याही चेहऱ्यांवर हसू होते. ते पाहून गंगोबा चकित झाला होता. मल्हाररावांना पाहताच दादा म्हणाले, मल्हारबा, ग्रहण सुटलं. आजपासून माधव धनी, त्र्यंबकराव कारभारी, आमच्या सकट सर्वांनी त्यांच्या विचारांनी जावं. फार छान दादासाहेब. ह्याच्या इतकी चांगली गोष्ट मी आज कैक दिवसात ऐकली नाही. गंगोबा तात्या हे ऐकून बेचैन झाले. न राहून त्यांनी विचारले, पण ह्या 2 फळ्या झाल्या त्याचं काय? राघोबा दादा म्हणाले, 2 फळ्या? खुळा आहेस. असं काहीतरी वेड्यासारखं विचारू नको. चला, आपण वैनी साहेबांच्याकडे जाऊ. चौकातून गोपिकाबाईंच्या महालाकडे जाणारी नाना, बापू, मामा, दादा आणि खुद्द श्रीमंत ही मंडळी पाहून सारे आश्चर्यचकित झाले होते. त्यांचा हास्यविनोद साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. पावसाची सर आली, पण कुणालाच तिचे भान राहिले नव्हते.